निसर्गाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने अंबरनाथ तालुक्यातील बुर्दुल गावात मोठ्या उत्साहात वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला। महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील गावोगावी जाऊन वृक्षारोपणाचा उपक्रम राबवणारे लोकनेते, माजी मंत्री तथा माजी खासदार माननीय जगन्नाथराव पाटील साहेब यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमास ठाणे जिल्हा परिषद सदस्य श्याम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र वारे, मलंग मंडळ भाजप अध्यक्ष समीर भंडारी, ग्रामविकास संघटना अध्यक्ष मोहन म्हात्रे तसेच किसन पाटील, सचिन पाटील, दिलीप पाटील आणि बुर्दुल येथील ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावात भीतीचे वातावरण, लोढा बिल्डर्स कडून जमिनीवर नजर। वृक्षारोपणाचा हा उपक्रम बुर्दुल ग्रामस्थांच्या मालकीच्या जागेवर पार पडला। मात्र या हक्काच्या जागेवर आता लोढा बिल्डर्सची नजर पडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। विशेष नगर वसाहत प्रकल्पासाठी ही जागा बळकावण्याचा डाव आखला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। सरकारी दप्तरांमध्ये व कागदपत्रांवर गावाच्या मालकीच्या जागेचा उल्लेख सरकार असा करून ठाणे जिल्हाधिकारी भूसंपादन शाखा आणि इतर शासकीय विभागांची दिशाभूल करण्यात आल्याचे समोर येत आहे। अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या शासकीय नोटिसा बुर्दुल ग्रामपंचायतीला प्राप्त झाल्यामुळे सध्या संपूर्ण गावात भीती आणि तीव्र चिंतेचे वातावरण पसरले आहे। आपली हक्काची जमीन वाचवण्यासाठी आणि शासकीय दप्तरातील ही फसवणूक थांबवण्यासाठी बुर्दुलचे ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून या विरोधात कायदेशीर व सामाजिक लढा उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44।